नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे BL जोशी. मी एक सॉफ्ट स्किल कोच आहे आणि इमेज कन्सल्टंट आहे. तुम्हाला आठवतं का अमिताभ बच्चनचा एक पिक्चर? अमिताभ बच्चनचे सगळेच गाजलेले पिक्चर आहे, पण त्यातला मला आवडलेला आणि कदाचित तुम्हाला सुद्धा नक्की आवडलेला पिक्चर म्हणजे ज्या पिक्चरचा डायलॉग आहे, नो का मतलब नहीं होता है. आठवलं ना? आणि त्या पिक्चरचं नाव आहे पिंक. And that is what is the subject of our today's video. मित्रांनो, let us understand the power of no. No का मतलब ना होता है. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि या 21व्या शतकातले चॅलेंजेस काय काय आहेत, तर आज आपल्याला वी विल हॅव टू वॉक फास्टर दॅन व्हॉट्सएव्हर वी हॅव थॉट इट इज पॉसिबल. आज मला एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर आय विल हॅव टू रीड अँड अंडरस्टँड दॅट पर्सन इन 3 to 7 seconds. आज मला माझी जे ॲम्बिशन आहे, माझं जे ध्येय आहे, माझं जे गोल आहे, हे गोल होण्याकरता ऑल द टाईम आय विल हॅव टू बी ऑन माय टोज. अँड दिस इज व्हॉट इज 21st century. आज या 21व्या शतकामध्ये काय अपेक्षित केलं आहे की प्रत्येक व्यक्तीकडनं, प्रत्येक बिझनेसमॅनकडनं, प्रत्येक स्टुडंटकडनं, प्रत्येक एम्प्लॉईकडनं काय अपेक्षित केलेलं आहे? द मोर अँड मोर प्रोडक्शन. वी आर एक्सपेक्टिंग दॅट एव्हरीबडी शुड लाईक अस. आणि त्याचबरोबर वी हॅव गॉट लॉट्स ऑफ इन्व्हिटेशन्स. आपले मित्र, नातेवाईक यांना असं वाटत असतं की आपण त्यांच्याकडे जावं किंवा त्यांनी आपल्याकडे यावं. बऱ्याचशा वेळेला ओव्हर एक्सप्लेनिंग सुद्धा आपल्याला करावं लागतं आणि त्याबरोबर ओव्हर अचिव्हिंग इज अ नीड ऑफ द 21st century. बट वी ऑल आर ह्युमन बीइंग्स, वी आर नॉट मशीन्स, and everything may not be possible. So at time, to have the connection with the people, to have a authenticity, to have a joy and to have a happiness, we must learn the habit of saying no, which is a powerful skills which we'll have to apply. आणि या पॉवर ऑफ नो मध्ये आम्हाला प्रामुख्याने 5 गोष्टींचा याच्यामध्ये विचार करायचा आहे. एक तर असं असतं की आम्ही अनेक वेळा समोरच्या माणसाला कम्फर्टेबल कसा फील येईल असा प्रयत्न करत असतो किंवा समोरच्या माणसाची तशी इच्छा किंवा अपेक्षा असते आणि ते प्रत्येक वेळेस शक्य असतं का? खरं तर उत्तर नाही. वी कॅनॉट मेक समबडी कम्फर्टेबल ऑल द टाईम बिकॉज other person has to also understand me, my strength, my intelligence, my energy, my ambitions. आज प्रत्येक वेळेला त्या व्यक्तीकरता, त्या परिस्थितीकरता मी किती कॉम्प्रोमाइज करायचं आणि मला इथं कुठंतरी नाही म्हणायला शिकण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. कारण मी जर त्या व्यक्तीचा कम्फर्ट बघण्याकरता जर मी अनेक सॅक्रिफाईस करत असेल, which is not a good thing for me, I must not do it. आज मला हे सगळं थांबवायला पाहिजे. दुसरा त्यातला महत्त्वाचा भाग आहे की काही रिलेशनशिप अशा असतात की ज्या आपल्याला कन्फ्यूज स्टेजमध्ये ठेवतात, आपल्याला ॲम्बिग्युटीमध्ये ठेवतात. एक वातावरण असं संशयाचं वातावरण निर्माण असतं. आपल्याला कुठेतरी उत्तरं शोधावीत अशी त्यांची अपेक्षा असते. खरं तर याला खरं नातेसंबंध म्हणायचं का? आणि या नातेसंबंधामध्ये समोरचा माणूस फक्त आपल्याला आजमावतोय का? फक्त आपल्याला काही सिग्नल देतोय का? फक्त आपल्याला काही कोडिंग करतोय का? का आपल्याला प्रश्न टाकतोय का? आपल्याला ॲसेस करतोय? मित्रांनो, अशा प्रकारचे व्यावसायिक, पर्सनल किंवा सोशल नातेसंबंध असतील ना, तर आम्हाला या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत ॲब्सोल्युटली क्लॅरिटी देणारा असे नातेसंबंध असं पाहिजेत. आज मला कायम ॲम्बिग्युटीमध्ये ठेवणारे नातेसंबंध आपल्याला चांगले नाही आहेत आणि अशा नातेसंबंधाकरता आम्हाला नाही म्हणणं ही खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण आम्हालाही आमचं स्वतःचं आयुष्य आहे. तिसरा त्यातला भाग आहे की अनेक वेळा आयुष्यामध्ये आपल्या संपर्कात अशा प्रकारची लोक येतात की जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा ते आपल्याकडे
अतिशय आशेने, अतिशय प्रेमाने आणि अतिशय अपेक्षेने येतात आणि त्यावेळेला आपण त्यांना मदत करायलाच पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. म्हणून या अधिकारवाणींनी त्या त्या वेळेला आपल्या संपर्कामध्ये येतात. याच्याकरता आपण खरंच अलर्ट राहायला पाहिजे. माणसं ओळखायला शिकायला पाहिजे. जेव्हा मला तुमची गरज असेल तेव्हा मी तुमच्याकडे ढुंकून बघणार नाही, पण जर मला गरज असेल त्यावेळेला मी वाटेल ते कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. अशा प्रकारची व्यक्ती, नातेसंबंध जर असतील तर हे नातेसंबंध इज नॉट अ गुड साईन फॉर अ रिलेशनशिप. आणि मला अशा प्रकारच्या लोकांपासून कायम दूर राहायला पाहिजे. आज मित्र किंवा माझा खऱ्या अर्थाने हितचंत कोण, की जेव्हा गरज असेल त्यावेळेला तो धावून येऊ शकेल, अशा प्रकारचा मित्र. देर इज ऑलवेज गिव्ह अँड टेक इन द लाईफ. इफ समबडी इज एक्सपेक्टिंग ओनली थिंग्स फ्रॉम मी अलोन and wherever my need is concerned, he will turn his back and say lots of things about me. आज अशा प्रकारच्या नात्यांना नाही म्हणण्याची गरज आहे. नो इसका मतलब ना होता है. असे नातेसंबंध नसतील तरी आम्ही जगू शकतो, यशस्वी होऊ शकतो. आज आम्हाला आयुष्यामध्ये काही लोक अशी पण भेटतात बघा, की ज्यांना आपल्या स्वतःबद्दल खूप काही सांगावं लागतं. हू एम आय, मी आज तुमच्याकरता काय केलेलं आहे, माझी तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, हे आम्हाला ओव्हर एक्सप्लेनिंग करावं लागतं. मला असं वाटतं आयुष्यामध्ये आपण कोणाकरता काहीतरी करत असतो, कोणीतरी आपल्याकरता करत असतो. आणि मैत्री किंवा रिलेशन म्हणजे एकमेकांचे स्कोअर, मी तुझा काय करता केलं, तू माझ्याकरता काय लिहिलं, हे लिहून ठेवणे, लक्षात ठेवणे, ही मैत्री किंवा हे नातेसंबंध नव्हे. तर आज आपल्याला ओव्हर एक्सप्लेनिंग करावं लागेल. अशा प्रकारचं नातं नकोच हो. मी जो आहे तसाच आहे. आय वॉन्ट टू बिकम ए बेस्ट व्हर्जन ऑफ माइंड, द वे आय ॲम. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला मी कसं आहे, मी तुमच्याकरता काय केलं, मी तुमच्याकरता काय करू शकतो, हे एक्सप्लेन करायची आवश्यकता लागली तर त्या नातेसंबंधाला काही महत्त्व नाही हो. त्यामुळे मला अशा नातेसंबंधांना नाही म्हणलं पाहिजे वेअर द ओव्हर एक्सप्लेनिंग इज अ नीड ऑफ द टाईम. आणि पाचवा आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असलेला भाग आहे की जिथं जिथं गॉसिप चालू असेल तिथं मला थांबायचं नाही आहे. बघा, बऱ्याचशा वेळा असं होतं की कुठल्याही ग्रुपमध्ये, कुठल्याही सर्कलमध्ये एखादी व्यक्ती ही जेव्हा अनुपस्थित असते त्यावेळेला त्या व्यक्तीबद्दल अनेक चांगलं वाईट बोललं जातं. त्या व्यक्तीची चेष्टा केली जाते. त्या व्यक्तीचे जे वीक पॉईंट्स आहेत हे वीक पॉईंट्स डिस्कस केले जातात अँड एव्हरीबडी हॅव्स अ फॉल ऑन दॅट. पण आपल्यापैकी जो काही ही चर्चा करणारा असतो हा जेव्हा नसतो त्यावेळेला सुद्धा त्याच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जातात. आज एक व्यावसायिक म्हणून ॲज अ थरो जेंटलमन इट्स अ नीड ऑफ द टाईम दॅट आय शुड नॉट बी अ पार्ट ऑफ दिस गॉसिप. मला अशा प्रकारच्या गॉसिपमध्ये व्हॉट इज द रिअल फॅक्ट ऑफ द लाईफ. आज अनेक माणसांमध्ये अनेक चांगले आणि वाईट गुण असतात. आज एक माणूस म्हणून मी त्याच्यातलं फक्त वाईटच, त्यातलं जे कमी आहे हेच जर बघत बसलो आणि त्याच्या पाठीवर त्याच्या बाबतीमध्ये जर अशी काही गॉसिप करत राहिलो तर दिस इज नॉट अ फेअर प्रॅक्टिस. सो फार ॲज अ गुड बिझनेसमॅन, ॲज अ गुड ह्युमन बीइंग, ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ अवर नेशन, दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम हर. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या गॉसिप असतील, ज्या चर्चा असतील, या चर्चापासून आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे, नाही राहायला असं शिकलं पाहिजे. अँड लेट अस हॅव ए गुड कनेक्शन विथ ईच अँड एव्हरी पर्सन. लेट्स बी ॲब्सोल्युटली ऑथेंटिक द वे वी आर. लेट्स हॅव ए जॉय अँड फन अँड सॅटिस्फॅक्शन अँड टू से द नो is a need of the time. And when we are saying no, जब हमें हाँ कहना नहीं होता है दोस्तों, हमारी ज़िंदगी एक अजीब ज़िंदगी बन जाएंगी. जिस तरीके से हम जीना चाहते हैं उस तरीके से जी सकते हैं and we'll be honest to ourselves. So saying no is the best way
of having a self-respect. And the self-respect is the ultimate thing in our life. So never hesitate to say no. So adopt this practice, be successful. In case you need any assistance, you can always rely on. Wish you all the best. Thank you so much. And don't forget to like, share and subscribe to this Empower Skills Academy video channel. Thank you so much.